नमस्कार, गुड मॉर्निंग. मी ऋतुषा कदम. 7 सालाम या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. राज्यासह देश विदेशातील घडामोडींचा वेगवान स्वरूपात आढावा घेणार आहोत आणि काही महत्त्वाचे अपडेट सविस्तर पाहणार आहोत. मात्र त्यापूर्वी एक नजर हेडलाईन्सवर टाकूयात. हिंदी चित्रपटसृष्टीच्या मेलडी क्वीन आशा भोसले यांचं वयाच्या 92व्या वर्षी निधन. शासकीय इतमामात आज अंत्यसंस्कार, सिनेसृष्टीवर शोककळा. आशा भोसले यांच्या निधनानं सर्व क्षेत्रातून हळहळ व्यक्त. पंतप्रधान मोदी, अमित शहा, गडकरी, शिंदे, राज आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून श्रद्धांजली अर्पण, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आशा भोसले यांच्या कुटुंबियांचं सांत्वन. अशोक खरातला आज नाशिक सत्र न्यायालयात हजर करणार. अशोक खरातची पोलीस कोठडी वाढण्याची शक्यता. नाशिकमधील आयटी कंपनी प्रकरणामधील आरोपी अश्विनी चेनानीची पोलीस कोठडी संपणार. आज नाशिक सत्र न्यायालयात हजर करणार. राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक. अवकाळीमुळे झालेल्या नुकसानाचा आढावा घेणार. खरात प्रकरण आणि नाशिक धर्मांतर प्रकरणावर चर्चेची शक्यता. ज्योतिबा मंदिर आज दर्शनासाठी बंद. चैत्र यात्रेनंतर स्वच्छतेनिमित्त मंदिर सकाळी 4 ते दुपारी 4 या वेळेत बंद राहणार. राज्यात कमाल तापमानाचा पारा 40शी पार. विदर्भ, मध्य महाराष्ट्रात उन्हाचा चटका वाढला. अकोला जिल्हा सर्वाधिक हॉट.